नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आता आपला पितृपक्ष म्हणजे हा आपला महाळाचा पंधरवडा किंवा पंधरवडा असं म्हटलं जातं. तर हा सुरू आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे नवीन नवीन ज्या तिथी असतात त्याच्यामध्ये महाळ किंवा श्राद्ध घातले जाते. तर अशामध्येच एक आपले श्राद्ध म्हणजे एक पौर्णिमेचे एक महत्त्वाचे 3 श्राद्ध असतात. म्हणजे महत्त्वाचे एक 3 तिथी असतात. तर कुठल्या तर त्या एक पौर्णिमा, सर्वपितृ अमावस्या आणि एक आहेवानवमी. म्हणजे आहेवानवमीचा अर्थ काय, तर ज्या अविधवा महिला म्हणजे ज्या सुवासनी ज्या मृत्यू पावलेल्या असतात तर त्यांच्यासाठी एक खास तिथी असते. त्याला आहेवानवमी किंवा आहेवानवमी असं म्हणतात किंवा मातृश्राद्ध पण असं म्हटले जाते, नाही का. ते आपल्या पौर्णिमेपासून नवमीला येतं म्हणून ते आहेवानवमी असं म्हटलं जातं. तर ती आहेवानवमी कोणाची करायची असते, जर म्हणजे आपल्या आता श्राद्धामध्ये कसं म्हणजे आपल्या सगळ्यांची नाही का पूर्वजांचे आपण श्राद्ध वगैरे घालतो तर ते नाही का प्रत्येकाचं तिथीनुसार घातलं जातं. प्रत्येकाच्या नाही का तिथी वेगवेगळ्या असतात. तर आहेवनवमीची स्थिती कशी असते, तर त्यांच्यासाठी स्थिती बघायची गरज नसते. कारण ज्या सुवासनी स्त्रिया मृत्यू पावलेल्या आहेत तर त्यांचा एकच नाही का एकच तिथी असते, तर ते आहेवनवमी. तर ह्या वर्षी 2024मध्ये आहेवनवमी आहे आपली 25 तारखेला. तर 25 तारीख आपल्या बुधवारी येते. तर बुधवारी 25 तारखेला ही तिथी आहे. तर या दिवशी आपण हे श्राद्ध घालणार आहोत. तर कसे घालायचे, कोणी घालायचे, नाही का. आपल्या घरामध्ये ज्या सुवासनी स्त्री आहेत त्यांनी नाही का सकाळमध्ये उठून आपलं नाही का स्वच्छ स्नान वगैरे करून ह्या सगळ्या पूजाविधी करायच्या आहेत. तर जेवण काय बनवायचं आहे, तर प्रत्येक ठिकाणी कसं वेगवेगळ्या प्रकारचं असते. कोणाकडं खीर पोळी वगैरे असते, कोणाच्याकडं पुरणपोळीचं जेवण असते. तर अशा वेळेला आपण त्या सुवासनी स्त्रियांनी हे सगळं आटपायचं आहे. आणि आपण ज्या दिवशी म्हणजे सुवासनी स्त्रियांना एक आपण नाही का आहेवनवमीला म्हणजे एक सुवासिनी स्त्री आपण सांगायची आहे. तर त्या अगोदरच आपण सांगायची की त्यांना नाही का आमच्या घरी जेवण करायला यानंतर त्यांची आपण पूजाबिजा करणार आहोत. तर आपण त्यांना आधी सांगायचं तुम्ही उपवास धरा आणि आमच्या घरी नंतर नाही का ह्या टायमिंगला तुम्ही या. तर त्यांना आपण त्या आल्यानंतर त्यांची पूजा वगैरे करायची, त्यांचे नाही का पाय वगैरे धुवा. त्यांना जे सुवासनीचं जे सामान असते तुमच्या यथासांग शक्ती जे तुम्हाला शक्य आहे तसं त्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना नाही का साडी घ्या, नाही का जे सुवासनीचं जे जे सामान आहे तुम्ही काही पण द्या. म्हणजे वाण म्हणून काय काय आपण देतो तसं ते काही पण द्या. हळदी कुंकवाचं द्या, नंतर ना बांगड्या वगैरे काही पण असं यथाशक्ती तुम्ही काही पण द्या त्यांना, नाही का. आपलं नंतर जे ताट भरलेलं असते आपलं जे आपण जे जेवण बनवतो जे आपण कसं श्राद्धाला बनवतो पुरणपोळी नाही का प्रत्येकाच्या साईडला कसं वेगवेगळं असतं. तर आमच्या साईडला कसं पुरणपोळी वगैरे बनवले जाते. तर पुरणपोळीचं ताट पूर्ण भरून आणि त्याच्यामध्ये कसं आपण असं जेवण आणि त्या भाज्या कशा बनवतो, तर त्यासाठी भाज्या कशा लागतात, गवारी लागते, भेंडी, नंतर ना डेसा वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण कशा बनवायच्या आहेत, तर पूर्ण गवारी मोडून नाही बनवायची तर अख्खी बनवायची आहे, कारलं बनवायचं आहे. तर अशा प्रकारे हे सगळ्या भाज्या बनवायच्या आहेत आणि हे सगळं पूर्ण ताट भरायचं आहे. तर ह्या वेळेला आपण काय करायचं आहे, सुवासिनी स्त्रियांनी सुवासिनी स्त्रिया आहेत आपल्या घरातल्या तर त्यांनी हा नैवेद्य बनवला तर चालतो. तर त्यांनी बनवायचा आहे. तर त्यामध्ये सकाळमध्ये आपण सगळं आवरून पहिलं आपण सूर्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे आपण एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. आणि ते अर्घ्य देताना नाही का नमस्कार करायचा. आणि नंतर आपले घरामधले पण पूजाविधी वगैरे सगळ्या आपण त्या करून घ्यायच्या आधी. नंतर तुम्ही छान असं नाही का रांगोळी वगैरे काढा, हुंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे करा. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं नाही का हे करायचं आहे, पूजाविधी करायची आहे. आणि तुम्ही ज्या नाही का सुवासनी बोलवले आहे तर त्यांना तुम्ही अगोदरच सांगून ठेवा. कारण अशा वेळेला नाही का एकदम अचानक तुम्हाला काही मिळणार नाही. तर अगोदरच तुम्ही त्यांना सांगून वगैरे ठेवा. आणि नंतर त्या आल्या की त्यांना नाही का एका पाठावरती बसवा. त्या पाटाभोवती तुम्ही रांगोळी काढा. असं जे जे नाही का तुमच्या ह्यांना आवडतं, जे आपल्या ज्या आपल्या आवडीनं आपण यथासांग शक्ती आपण काही करू शकतो. तर हे आपण यथासांग करायचं आहे. आणि अहेवनवमीला काय करायचं असतं म्हणजे नाही का आपल्या घरामधली सुवासिनी स्त्रिया ही झालेल्या असतात तर त्यांच्यासाठी आपण हे आपण श्राद्ध करत असतोय. तर का श्राद्ध करायचं असते, तर म्हणजे त्यांच्या नाही का आत्म्याला शांती मिळण्यासाठी. तर ते नाही का सुवासनी गेलेलं असतं तर त्यांचा जीव अडकलेला असतोय नाही का म्हणजे पाठीमाग मुलं बाळा असतात, त्यांचा नवरा वगैरे असतो तर त्याच्यामध्ये अडकला असतो. तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आपण हे श्राद्ध करायचे आहे. तर हे श्राद्ध कशासाठी, तर आपण हे सगळ्या पूजाविधी करायच्या. आणि ह्याच्यामध्ये काय असते मेन, आपण गाईसाठी ताट करायचं असते. आपण हा नैवेद्य म्हणजे कावळ्याला नाही घालत आपण,
गाईसाठी आपण ताट काढत असतोय. तर गाईसाठी ताट काढताना कसं काढायचं आहे, तर आपण हे पूर्ण आपण जे एक व्यक्ती जेवल असं ताट काढायचं आहे. तर आपण पूर्ण तुमच्याकडे चपाती भाजी असेल, चपाती खीर वगैरे असेल तर ते काढा. तुमच्याकडे ज्यांच्याकडे पुरणपोळी आहे तर साधारण एक माणूस जेवता असं ताट काढायचं. म्हणजे एक आपण घरामध्ये जे सुवासनी बोलवली आहे तिच्यासाठी एक ताट करायचं, गाईसाठी करायचं. आणि तो नैवेद्य शक्यतो तुम्ही गाईला पहिला चारायचा आहे, गाईला नेऊन द्यायचा. नंतर ना मग तुम्ही हा नैवेद्य त्या सुवासनीला द्या. आणि शक्यतो तुम्हाला नाही का भेटले नाही आहे सुवासिनी, कुठली नाहीच भेटली अचानक नाही का तुम्हाला, तर तुम्ही घरातली कुठली आपल्या घरातली सुवासिनी बसवली, त्यांना म्हणजे त्यांना बसवलं तरी चालेल. असं काही नाही आहे की बाहेरचीच पाहिजे. आणि भेटली तर चांगलंच आहे, सर्वोत्तम आहे. तर त्यांची तुम्ही छान अशी ओटी वगैरे भरा, नंतर त्यांना जेवू वगैरे घाला. तर अशा प्रकारे हे श्राद्ध तुम्ही करायचे आहे. तर त्या ओटीमध्ये काय आपल्या ओटीचं सामान असतं ते द्या, ओटीचं जेवढं सामान असतं ते द्या. नंतर ना जे आपलं आणि नंतर नाही का त्यांना जेव वगैरे घाला आणि त्यांना तृप्त करा. हे सगळं केल्यानंतर आपल्याला नाही का जे आपलं नाही का आपल्याच्यानं जेवढं होईल तेवढं आपण पूर्वजांसाठी केलेलं असते, तर ते आपल्यासाठी नाही का दुवाच देतात, काय दुवा देतात. त्यासाठी आपण हे चांगले आपण नाही का पूजाविधी करायची आहे. तर आपण कोणतीही गोष्ट करताना नाही का, तर म्हणजे आपण देवाचं जसं करतो तसं पितरांचंही करायचं आहे. त्यांचा आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण जेवढा प्रयत्न करेल एवढा म्हणजे ही करायचं आहे. तर आपण कोणतीही गोष्ट करताना असं कंजूसपणा करायचं नाही. गाईसाठी नाही एक पोळी नाही काढायची, आपलं पूर्ण ताट असतं ते काढायचं. अडीच पोळी भात आमटी नाही का सगळ्या भाज्या वगैरे पूर्ण ते ताट काढून ठेवायचं. नंतर ना सुवासनीसाठी पण ते ताट साईडला काढून ठेवायचं. आणि जे आपण घरामध्ये जे पोळी भाजी जे बनवली आहे ते नंतर आपण घरातली तर एक सगळी खातोच, तर ते तुम्ही खायचं आहे. आणि जे मला गाई भेटली नाही तर तुम्ही ते पक्ष्यांना वरती देऊन ताट नाही का वरती नेऊन ठेवा, तर ते पक्षी वगैरे खातील. असं नाही का, पण पहिलं ते ताट आपण साईडला काढून ठेवायचंच आहे. तर हे सगळं ताट काढल्यानंतर तुमच्या यथासांगशक्तीने तुम्हाला जेवढं शक्य होईल एवढं आपण ते करायचं आहे. तर आहे नवमी तर ह्या दिवशीच आपण करायचे आहे. जे आपल्या घरामध्ये ज्या सुवासिन स्त्रियांचे मृत्यू पावले त्यांच्यासाठी ही तिथी असते. कारण तिथी आपल्याला कुठली फिक्स बघायची नसते, तर ह्या तिथीला आपण हे श्राद्ध करत असतोय. आणि जे घरातले नंतर नाही का